पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर केंद्र सरकारची कडक बंदी आहे। तरीही छत्रपती संभाजीनगर शहरात या वस्तूंची सर्रास विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सिटी चौक परिसरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आली आहेत। तिघांनाही अटक झाली आहे। पण या प्रकरणाला आता आणखीन गंभीर वळण मिळाले, कारण या क्रीम्समुळे थेट किडन्या खराब होत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। सावधान, महाराष्ट्रात मेड इन पाकिस्तान। पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं की शरीर जाळणारं विष। पाकिस्तानातून येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाचा आका कोण? किडन्या खराब करणारं फेअरनेस क्रीम। खरं तर या सौंदर्य प्रसाधन साधनाचा जास्त वापर नागरिक त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे त्वचेचा रोग असेल, त्वचा खराब होत असेल, चेहऱ्यावर लाल पट्टे उठत असेल, कॅन्सर सारखा आजार त्या ठिकाणी होत असतो, डोळ्याचे विकार त्या ठिकाणी होत असतो। आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तपासणाची त्या ठिकाणी औषध येणारे सौंदर्य प्रसाधन असेल, ही तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही आहे। तर ही यंत्रणा आपल्याकडे सक्षमपणाने उभी करण्यासाठी आपण खरं तर त्या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जो प्रश्न उपस्थित झाला तो अतिशय गंभीर आहे, हे कोणी त्या ठिकाणी मान्य करेल की ज्याच्यानं महिलांचे, पुरुषांचे, अनेकांच्या चेहऱ्यांवर वर्ण त्या ठिकाणी तयार झाले। परवाना देण्याच्या संदर्भातलं केंद्राला तशा पद्धतीनं आपण करू म्हणजे त्याची परवानगी मागू शकतो का जेणेकरून हा सुद्धा एक जीवनाचा अविभाज्य भाग त्या ठिकाणी आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना सांगून एक विशेष त्याच्यावर चौकशी पथक नेमून आणि त्या पद्धतीनं त्याचं नेमकं उत्पादन कुठं केलं गेलं त्याच्यावर म्हणजे कडक कार्यवाही करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण निश्चित कार्यवाही करू। हिवाळी अधिवेशनामध्ये पाकिस्तानातील सौंदर्य प्रसाधनं राज्यात विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला। आता 4 महिन्यांनंतर हेच पेव संभाजीनगरमध्ये फुटल्याचं दिसतंय। ही दृश्य नीट पहा। छत्रपती संभाजीनगर मधला हा प्रकार राज्यात आणखी कुठे कुठे सुरू असेल हाच प्रश्न अस्वस्थ करणारा आहे। संभाजीनगर शहरामध्ये बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सिटी चौक पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील 3 दुकानांवर एकाच वेळी धाड टाकली। हायलाइट कलेक्शन, ओम ट्रेडर्स आणि फलक एम्पोरियम या दुकानांमधून मल्लिका, गोल्डन पर्ल, नूर हर्बल, चांदणी यासारख्या क्रीम्स, साबण आणि सिरम जप्त करण्यात आले। या कारवाईमध्ये एकूण 59,980 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। भारतात प्रतिबंधित असलेल्या पाकिस्तानी वस्तूंची छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेमध्ये सर्रासपणे अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा प्रकार मनसेने समोर आणला होता आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या रंगार गल्ली, शहागंज या भागात पाकिस्तानी वस्तूंची विक्री करणाऱ्या या 3 ठिकाणावरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे। यामध्ये 3 जणांना पोलिसांनी अटक केलेला आहे। त्यांच्या ताब्यातून जवळपास 60,000 रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावलेली आहे। सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेड इन पाकिस्तान लिहिलेले काही ब्युटी प्रोडक्ट विकत असण्याचं निदर्शनास आलं आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। ते वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट आहे, ग्लोरी नाव आहे, फेस गोल्ड नाव आहे, अशा प्रकारचे विविध झलक ब्युटी क्रीम, असे विविध क्रीम आहेत त्याच्यामध्ये। या काही दुकानांमधून, काही कॉस्मेटिक्सच्या दुकानामधून ते विकत होतं असं निदर्शनास आलं आणि ह्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी यांनी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि आज त्यांना PCRला समोर हजर करण्यात। मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या क्रीम्सचा आरोग्यावर होणारा परिणाम। गोरा होण्यासाठी या क्रीमचा वापर करणाऱ्या काही तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केलेला आहे। मर्क्युरी एक पॉइझन आहे। सुदैवाने ते माझ्या किडनीपर्यंतच पोहोचलं होतं। जर ते ब्रेन किंवा लिव्हरपर्यंत पोहोचलं असतं तर माझं आणि माझ्या भावाचं दोघंचंही वाचणं बिलकुल अशक्य झालं असतं। आमच्या किडनीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात डॅमेज केलं। जेव्हा आम्हाला कळालं की या क्रीममुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, आम्ही लिटरली हादरलो किंवा आमच्यासोबत जवळजवळ 50 असे लोक आहेत म्हणजे ही क्रीम लावायची आणि त्यांना नंतर सुद्धा आमच्यासारखे काही सिम्पटम जाणवायला लागले। त्यापैकी काही लोक तर मरण पावलेत।
पण काही जे जिवंत आहेत त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी उपचार घेतला. गोरं होणं तर दूरच, पण या क्रीम्समुळे थेट किडनीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर याबाबत गंभीर इशारा देत आहेत. कॉस्मेटिक जे आता हे कॉमनली वापरतात गोरं होण्यासाठी, असे काही रुग्ण ज्यांना प्रोटीन लीकचा आजार किंवा किडनी डिस्फंक्शन झालेले असे पेशंट माझ्याकडे बरेच वेळा येतात. यामध्ये आम्ही कमीत कमी 9 ते 10 पेशंटचं बायोप्सी केलेलं आहे, कारण की त्यांचं प्रोटीन लीक हे अतिशय जास्त प्रमाणात होतं. त्याच्यामध्ये आम्हाला मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाचा एक आजार आढळून आला. त्याचं बरेच वेळा आम्हाला ट्रीटमेंट करावं लागतं. पण असे प्रोडक्ट लावून लोकांना किडनी आजार हे डेफिनेटली झाल्याचं निदर्शनास येऊन येतं. त्वचा गोरी करण्याच्या नादात नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचं दिसतंय. तज्ज्ञांच्या मते अशा क्रीम्समध्ये घातक रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होण्यासोबतच किडनीवरही परिणाम होऊ शकतो. मल्लिका क्रीम, झलक क्रीम, गोरे क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, चांदनी क्रीम, उजुबा क्रीम, फेस फ्रेश क्रीम, नूर हर्बल क्रीम, न्यू फेस ब्यूटी क्रीम, पार्ले गोल्ड साबण, गोरे साबण, मल्लिका विटामिन सी सिरम. मुळात बंदी असलेली पाकिस्तानी क्रीम आणि त्याची खुलेआम होत असलेली विक्री शरीराला घातकच आहेत. पण खुलेआम विक्री करणारं हे नेटवर्क कुणाचं, हा प्रश्न त्याहून गंभीर आहे. या सगळ्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, गोरं होण्याच्या हव्यासापोटी आपण स्वतःच्या आरोग्याशी खेळ तर करत नाही ना? कारण अशा क्रीम्समुळं सौंदर्य वाढत नाही, उलट शरीराला गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळं अशा उत्पादनांपासून दूर राहणं हाच खरा सुरक्षित पर्याय आहे. सुमित पवारसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.